गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत। अशातच सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी 9 वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। मात्र मुलाच्या कुटुंबियांनी आरडाओरड करताच बिबट्याने पळ काढला आणि चिमुरड्याचा जीव वाचला। मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये वय 9 वर्ष हा सकाळी 6 वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात येऊन बसला। मात्र त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजी व त्याच्या कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला। ठोस उपाययोजना करा। गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणारा बिबट्या आता माणसांवरही हल्ला करू लागल्याने वन विभाग यासोबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। या प्रकरणी घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती वन क्षेत्रपाल विनोद दळवी यांनी दिली आहे। संकेत सकाळी शेकोटी पेटवायला घराच्या बाहेर येऊन घराच्या कोपऱ्यावर बसला। त्याला बिबट्याने बघितले आणि कुंपणावरून उडी मारून धावून आला, परंतु माझ्या आईने व घरातील व्यक्ती आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळाला। संकेतला कोणतीही इजा झाली नाही, पळताना गुडघ्याला लागले आहे, परंतु या घटनेने आम्ही प्रचंड भीतीच्या वातावरणात आहोत। वन विभागाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी संकेतच्या काकांनी केली। द पोलीस न्यूज ब्युरो मोखाडा।